कशासाठी लायलेत? उजडकरांसाठी, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हे लाईट आहे अंधार दूर कराना आणि उजड करासाठी लायल शेतस. उजडकरांकरता लाईटे लायल शेतस. उजाया पडीन बा असं जटे उजाया करायला जाऊ, जटे चांगलं करायला जाऊ का तटेच किडा पडतस. लाईट कशांसाठी लायले? उजायकरांसाठी. तरी ते उजायांजोडेच किडा पडतस, बरोबर आहे ना? पडतस ना? हा. पण असं सांगा एखादा लाईट त्या किडाले बँड बंद पडेल बा असं देखील का तुम्ही? अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती आहे या किडा कितला का बुनबुन करत नाही, या पायटे मर जाते मला को काल दिन चालू व नशेबा. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात, प्रत्येक गोष्ट काही काही शिकून जाते. लाईटले जसं किडासले संघर्ष करायची सवय पडी गई कितला का बुनबुन करत नाही या पायटे मरी जातच पक्क माहिती आहे. तसं आपण जीवन जगत असताना आपला नाव ना बुनबुन करणारा किडा पाडणारा यासले आपण ध्यानमा ठेवा. या को बी मर जाते याच न सांगता येत नाही. आपल्या आखो काल दिन जगणं शे मनीषीने ना आनंदी जीवन जगानं. पण ज्याला किडा पाडणार तो पाडच. एखादी बहीण जर महादेव ना मंदिरावर जासोय ना आजूबाजूने बाया का व माय बिकू ऐका मंदिरावर चालली हो माय आको बिकू पण जास्त जड रास मग तिघन देव करायला लाग जायला का ब तिने देव करा मग तुला बिग बरी काय घे. हा इथला वायबार धंदा आहे. काही काही लोकेशन म्हणजे चांगलं होताना सहनच होत नाही त्यासले. एखादा बाऊल जर वाटणं एखादा कीर्तनकार बेसन मुक्तीवर चांगला बोलच भो महाराज आमले असं वाटणार की आज 31 डिसेंबर आहे. आज नंतर आपले दारू पिण्याने चुकीनं काम करणारे मांस मच्छी खाण्याने आज मला माळा टाकली नाही 31 डिसेंबर महाराज माळा टाकणी. जर समजा एखादा भाऊने माळा टाकीतली नाही बा सकाळी माझा निघणार ना त्यांनाच मित्र बावड्यो तू का माळ करी होई घ्या रे. तिथलावर थांबतात नाही मागो त्यांना त्याने 1-1.5 नाराज का रे बावड्या तू माळा टाकली नाही. हा भो रात्री रविकिरण महाराज कीर्तन होतं चांगलं सांग राहता दारू पिऊ नाही मटण मासा खाऊ नाही माळा टाकली नाही. मग शांत राहू ना आखो एखादा इथला नीच राहस ना का रे बावड्या तुम्ही ते काटकीन करणे उदारी बाकी येणार आहे. कितला नीच धंदा आहे हो. हा कितला वायभार पण आहे महाराज. एवढा वायभार लोकेश येतच कितलं बी चांगलं राहिलं तरी किडा पाडतच हो. आणि लोकेश ना काय 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 ते घरनाच किडा पाडणारा राहत. एक पोऱ्या म्हणे बाबा माल माळा टाकण्याचे म्हणे असं बारकं होतं जरा असं बाबा माळा टाकण्याचे म्हणतं भाऊ तू माय बापले विचारले पहिले मग माळा टाक म्हणे घर चला मला जबरदस्ती घर लई घ्या. का हो दादा अहो तुम्हाला पिंट्या माळा टाकान सांग राय ना माळा टाक देऊ का नका हो म्हणे महाराज. म्हणतं खा भाऊ त्यांना खावा पिवाना देणे ते जर बारकी आहे म्हणे त्याने पोटऱ्या बराय जाऊ द्या म्हणे. म्हणतो ओ भाऊ त्याने पोटऱ्या बराय यात का तो तुन्या डिल्ल्या कट टाकी रे त्याने काय पोटऱ्या बराय राय ना तू वैरा ना माळकरी होऊ दे ना. हा दुसराच न विचारच करा नाही गरमात लोक आपला सत्यानाश करायला बसेल सांगू का तुम्हाला. पण जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर लोक काय म्हणतात पहिले डोक्यातून हे बॅट काढून टाकायचंय. लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. जर पतिव्रता सीतेला बदनाम करतात मग तुमच्यासारखा माझ्यासारख्याचा काय चांगला विचार करणार आहेत. अजिबात चांगला विचार करणार नाही. म्हणून लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाका. लोक कोणालाच चांगलं म्हणतात नाही. हो जन्माला घालणाऱ्या बापात दोष काढणारी अवलाद जन्माला आली तर तुम्हाला मला चांगलं म्हणतील ही अपेक्षा का ठेवायची. म्हणणार नाहीत म्हणून नेहमी डोक्यात एकच ठेवायचं मीराबाईला समाज विरोध करत होता विशेष नाही पण स्वतःचा बापानं विरोध केला पण मीराबाई थांबली नाही. महाराज पायात घुंगरू बांधून नाचली. पायात घुंगरू बांधून नाचली. लोकांनी विचार केला समाजानं वाद केला बदनाम केलं पण स्वतःच्या बापानं बदनाम केलं स्वतःच्या बापानं विरोध केला तरी सुद्धा मीराबाईनं भगवंताचं नामचिंतन बंद केलं नाही. नाचत राहिली नाचत राहिली नाचत राहिली. नाचता नाचता माझ्या कन्हैयाला नाचायला मजबूर केलं. याला म्हणावं भक्ती. लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाकायचं. कदाचित मीराबाई नाचत होती. काही लोकांना प्रश्न असता महाराज एखाद्या गरीबाची मुलगी नाचली असती लोकांनी म्हणलं असतं पोटासाठी नाचली असेल पण दादा गरीबाची नव्हती. मग चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. एक धनवान की म्हणून सांगतो की अंतकरणापासून देवाची भक्ती करायची पण आडे भजन करा सांगू आडे म्हणतात नाही. हा आणि रिकामा गाणं म्हणाला आहे काही करतात नाही.
हो आटे मनान सांगू आटे म्हणतात नाही योगेश बाबा नाना बाबा मग नको त्या गाणं म्हणाला काही करतात नाही 75 वर्ष ना म्हातारा आटे चांगले आटे टोपीवाला बाबा कीर्तन लिहि बसेलेत 75 वर्ष ना म्हातारा कधी कीर्तन मा गेणे कधी भजन मा गेणे कधी देवना मंदिर मा गेणे स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन तर हे आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशा मा खोटा ना बोला धोके वासती एक बुका मा मुका कटक सु म्हणतो 75 वर्षनी वय मा कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे महाराज बरोबर आहे का नाही 75 वर्षचा म्हातारा म्हण राहीन ता हे धोकेबाज 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 75 वर्षनी वय मा अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले टाकायचे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरी बातें में काना घर छोड़ आ गई तेरे बातें में आई होई ना बाबास ना आता तरुण भाऊस ना तरुण भाऊसले जर एखाद पोरणी व्हॉट्सअपले ब्लॉक कर या अंधारामा बट्टच बितडा नाडे अंतटे पटी पटी गुणगुणावतस हे पाखरा आजाद केले तुला भाऊ रे तू नाही आजाद कर रे दादा ती ऑलरेडी आजादच होती रे तिनं पक्क ठरेल होतं बाणाट सुरत नाल मन लगीन निघून दी मी वाढायला लावू सुबा असं हा कोपरा बटीन मनास पाखरा आजाद केलं तुला तुनं पाखरू आजादच होतं भाऊ तुला फक्त मोबाईलला रिचार्ज मारान करता दरी टेल होतं बाणाट सुरत नाले हा काही आजाद बिजाद नाही करत तू उलट ती 2-2.5 वर्षांनी तर लगीन करीन येस ना 1 वर्षांना पोरगा राज पोरगा कड्यावर राज चौकमा पटेल राज तिना वर्षांना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ तुनं कत जाईल भाऊ पाखरा हो पाखरा बिकरा काय नाही भाऊ गाणं जर ते आवडणं ते भाव आपला टाकू जसं की हे कान्या बेडा तू केलंय मला कान्या बेडा तू केलंय मला भाव चांगला टाकू गाणं कोणतं करायना चाल कोणती करायना मनस होता ना तत्व असं आहे हो आणि खरं जाऊ का वारकरी संप्रदाय ना थोडा नेमना बाहेर चालना जास मी पण जर तरुण भावांना आपल्यात आणायचं असेल तर काही काही गोष्टी त्याच ना म्हणले आवडतील तसं करणं पडीन तो ते आपला माहिती आणि आपण त्यासले आवडायला लागू का मग आपला नियम शिकाडा ना त्या येवान पहिले जर आपण त्याले नियम सांगत ना त्या सांगते ना पकवा आवटाय पण गयामा धड खायली मी चाल नको हां म्हणून त्यांच्यासारखं थोडं व्हावं लागेल नाही का हां आता झालं महिला पुरुष मंडळींचं हां म्हातारा बाबासनं तरुण भाऊसनं आणि तुमनं बहिणीसवर तुमना गाणं बाप रे बाप पहिल्या बाया नेंता नेंता बी गाणं म्हणत माऊली बाबा हो नेंता नेंता बी रस्ता तरी चालता चालता बी त्याच ना बजनेर आहेत हे जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाडो जाडी पांदो पांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी बेठाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला पहिल्या बाया गाणं म्हणत पहिल्या बाया गटावर बी गाणं म्हणत ना गटावर ना गाणं सुद्धा तसाच राहत त्या गाण्यास माही बी काहीतरी संदेश राह हो एक ओवी म्हणे देखाडच तुमले जुन्या म्हातारीशना ध्यान माही जाई पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत आजी माई बरोबर असायला लागले हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया वनमा बहिणी ना डोळे पाणी बंडो मना पस्ताये मनमा कितला भारी संदेश आहे नाही का नाही त्या आत्याने बाया गाणं म्हणतीस पोरले झोपाळा टाइमले बी सोडी दे ये झुमकीतून चाल नाचू नको पोरेस मजार काय वयान लागे त्या पोरसले हा
बाकीने बाया को लगीन मग गाणं म्हणतेस कोणी टाकी अंगण मा काढशील गाय तुम्ही काढलं यंदा काय का वय जाना शिलगाय देणी राव द्या मी अरे त्या आदिवासी लोक लग्नेस मग गाणं म्हणतस हा काही काही लोक जातीपातीला लई व्हॅल्यू देतात महत्व देतात हा आदिवासी लोक त्यासले काहीच नाही बिचार असले आबा गोबा एकदम साधं जीवन जगतस त्या हो त्या येराले गाया बी दिल्या तर तरी राग रुसवाने त्यासना लगीन मा सुद्धा गाणं राहतस हे उठर उठर हनुमान तुला माणस लगीन निगरणा निवतान तुला देनास मी गाणं चाल बदलाय टाकेल बाबा हे उठर उठर हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवतान तुला देनास लगीन मा सुद्धा देवना गाणं राहतस इथला नम्र लोके राहतस ना त्यासना लढाया का वैल राहत ना तरी सुद्धा येराना लगीन मा वाजा वाजना का नाचानं सुरू आपला असा विन बिन करीन उभा राहतं एखादा साला नाही ते मग कोणतरी जातच चला ना भाऊसाहेब चला ना नाही नाही आपल्याला ते जमत नाही तू निघ रे तू कर रे काय इथला ताठारास बाकी ना ते जवाई इथला फॉर्म मारत जवाई म्हणजे त्यासले असं वाटत ना मोठं लायसन भेट घे आमले हो सालीनाच दाखला साला ना कोणा लग्न राहणार ना लग्न मासा ते लोके जेवतस पंगत चालू शे ना पंगत ना असा घरघरात फिरस सासरा विचारस का हो जवाई बापू तुम्ही जेवणात नाही मला कोणी विचारलंच नाही का बा तुला पुटीन पाटा बांधा घ्यात त्या लोके काय राहणार तू चेंदिले रे बुक्या बुक्या वातडा वै जाशील तू खा रे काय ताटाशी लोक असले काही समजत नाही म्हणा आदिवासी भाऊसले काय घेणं देणं नाही बाबा वाजा वाजणार नाचानं चालू हो अरे बँड जाऊ द्या साधं नुसतं डबका वाजेना डिंकीच डिंक तरी बी नाचानं सुरू होई जाते अजिबात मनमा साहेबा गोबा नाही काय मम्मी बोलता मोठा शेण जवायशी अजिबात घेणं देणं नाही हो नाही ते आपला बोलतात रावण्या करण्या पट्टीच आपला बाकी ना ते नाही भाऊ आमनं जमत नाही आमनं सुतक तुटी जायला तू जा रे नाचिले रे बँड चालू आहे त्यामुळे नाचिले एन्जॉय करले हो काय ना गरीब न पोऱ्यानं जमणं ना त्यांना मग आपण आनंद लिहिलो म्हणजे भगवान दखी राय ना काही का अशा ना भाऊ गरीब ना आनंद मानी राय ना तुम्हाला जर पोऱ्या तरुण होई ना तुम्हाला पोऱ्यानं वरीच 12 महिना मग भगवान जमाड देईन पण काही लोकेशी नीती इथली गंदी रास ना एखादा ना पोऱ्यानं जर जमी ना वट्टावर बडी बडी विचार करतो हो तीन बाई आपण चाच भर नाही कस काय उपाडी रे हा काही इथला नीच राहता ना गडबडी फोन कर देतो बेवड्या आहे भर तो चांगला पोऱ्या सुद्धा बदनाम हा जर नीती अशी होईन अरे तुला 35 ना जो येले अक्का 40 ना हो जाए तरी सुद्धा टाया बटव हाँ कारण करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया नीतीचा पड आहे दादा बरोबर आहे का नाही हो अगो सांगत त्या आदिवासी बाया बी बहिणी व नेरायले गाया दिले ते तरी रागरुसवा नाही त्या अशा ताटलीन मन दारो लक्ष जायत पहिला पाणी पडे तो लग्न चालू आहे तीच ना त्या नव्या साड्या पदरणारा सटकी जाय त्या टोपला म्हणा पापडे नारा उडी जायत हो त्या कुडा नाऱ्या उडेत त्या येराले गाया दिलेत लय नाही त्या पापड लय नाही काही फिरणी माये वय ना ये मायेला आली बिनाला आयलं नाही ती अडीन गत फिरणी वय ना ये शेका काय राग रुसवा नाही ते आपला असले एखादी जर सुनबाई अशी पाय पडस ना अशा मागे पुढे उभ्या राहतीस ना आई बाई ना पाय पडा घ्या मधमा एक सुटी घेऊन दुसरे ना पाय पडा घ्या तिसऱ्या 3 कडे पाय पडाल नको माय त्या चिकनीस ना पड ओ बापरे 2च मिनिटं मग मरी गई तू तिथला मा हा कितला वायबार धंदा आहे पड राही ना पाय पडी ना थांब ना थोडा धीर धर ना चहा ना कब्बी असा देवाय घ्या एखादी मागे राही गई ध्यान नाही बोय आपण माती गई कोणी बाई सांग हो बहीण ती बाई राही गई माय लई गई गुपचूप चहा पेव ना नको माय तिसल्या पास मी कोण शे तू पिले नाही ते बिगरची आणि वातडी विजाशी नको मोठा की ना पांदडा वाचू बाकीने बाया 150 ना राहती बरं या मालेगाव मग तशा बाया नाही देस अरे बड्या बाया समजदार आहेत बिचाऱ्या खरं तर मला पुन्हा सांगायला आवडेल आजचा कार्यक्रम आता मला 9:15 तो 11:15 करायचा होता 11 वाजलेले आहेत वेळ झालेली आहे पण ज्या कामासाठी मला बोलवलेलं आहे ते काम सांगायचं राहून जाईल विषय तर भरपूर असतात पण ज्या कामासाठी मी आलो 31 डिसेंबरचं कीर्तन व्यसन मुक्तीवर बोलायचं आहे त्याच्यासाठी 10 मिनटं बोलावं लागणार आहे आणि ते जर बोललो नाही तर मग लोक म्हणतील जे तुम्ही लिखेलं होतं बॅनरवर ते काय खरं ठरणार नाही म्हणजे तुले निंदाना व का दिलं होता तू ते कांदा उपाडी ग्यार भाऊ मग मला सांगेल काम ना व का पुरा करणं पडीन
हां, तसं अजून काय अपेक्षा असतील ना, हां अजून जोरलाई कार्यक्रम होईल. 2 तारीख ल्याको तुम्हाला मालेगाव माझी राहिनो, टेन्शन घेऊ नका. हो 2 तारीख ल्याको कसं काढू सुद्धा आपण राहील, टेन्शन नका घेऊ. हां, आता तुम्हाला शेवटचे 10 मिनिटात मी सांगणार आहे की जीवनामध्ये जीवन जगत असताना दारूमुळे काय नुकसान होतं शेवटच्या 10 मिनिटात पटवणार आहे. पण भजन करा विठ्ठल. अर्थात तो आपला सण नाही आहे, आपलं कॅलेंडरनुसार आजची ते इंग्रज लोक सोडून गेलेले तो नियम आपण पाळतोय. आपलं वर्ष बदललेलं नाहीये. आपलं वर्ष बदलतं गुढीपाडव्याला, असं मधमा आपलं वर्ष बदलत नाही. ते इंग्रजांनी सांगितलं आणि ते आपण पालन करतोय त्याचा नियम. आणि जवळजवळ आपले आहे ना स्वतःनं पटतच नाही. घर न उघडण परायला लुगडा करांचं वैर असं आपले. आपलं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा. हो हा, कोणीच बोलू नका. ते फक्त 10 मिनिटं सगळ्यांच्या पाया पडतो. 11 वाजलेले आहेत, मला 11:15 पर्यंत सांगता करायची. कुणीही बोलू नका, कारण तुम्ही बोलल्याच्या नंतर मला 1 मिनिटं इकडे तिकडे बघायलाच लागून जात आहे. म्हणून कोणी बोलू नका मायबापू. हो, आजचा 31 डिसेंबर काही पोरं पार्ट्या करत असतील तर आजचा दृष्टांत तुमच्यासाठी, तरुणांसाठी. जे तुमचे मित्र असतील त्यांना ऐकवा, जे घरी बसून ऐकत असतील ते ऐका. दादा, दारू पिल्याच्या नंतर काही लोकांना वाटतं, मी मध्यंतरी बोलून गेलो की काही लोकांची मानसिकता असते की भैया जीना अगर जरुरी है तो पीना बहुत जरुरी है. दादा, ज्या दारूला तुम्ही एवढ्या जवळून सोबती समजतात ती आपल्या आयुष्याला किती घातक ठरते. काय होईल? बोलू नका, बोलू नका. सगळे हिंदू भावांना पाया पडून विनंती आहे, कोणी बोलू नका. काही मित्र असे असतात की तुम्हाला भगवंताच्या मंदिरात नेतात आणि काही मित्र असे असतात की तुम्हाला बियर बारमध्ये नेतात. पर तुम्हाला सांगतो दारू किती घातक असते. आज बरेच भाऊ दारू पितील आणि किती भावांच्या घरामध्ये आज भांडणे होतील आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. दारू पिणाऱ्याला असं वाटतं, पहिला पॅक पिल्याच्या नंतर वाटतं मी दारू पितोय, दुसरा पॅक पिल्याच्या नंतर वाटतं मी दारू पितोय, नंतर तिसरा पॅक सांगतो तू नाही पित आता मीच तुला पितोय, मग तिसरा पॅक सांगतो मी आता तुला प्यायला सुरुवात केली, चौथा पॅक सांगतो तुझी इज्जत पितो, पाचवा पॅक सांगतो मी तुझ्या बायकोचा कुंकू हिरावतोय. म्हणजे प्रत्येक पॅक आपण सुरुवात अशी केली की आपण दारू पितोय, नंतर दारू आपल्याला प्यायला सुरुवात करते. आणि जर का तरुण भाऊ दारू पित असेल तर किती संसाराचं वाटोळं होतं लक्षपूर्वक ऐका. असाच एक दादा लहान लेकरांना म्हणा उठायचं असेल तर आत्ताच उठून जा, ज्यांना उठायचं असेल जा उठून, पण आता मध्ये कोणी उठू नका, मला डिस्टर्ब करू नका. 10 मिनिटं फक्त, 10 मिनिटानंतर गरज जाणं शे तुमले. आणि तुम्ही म्हणत असाल तर आत्ताच जय विठ्ठल करतो. काय करू? हरी विठ्ठल विठ्ठल काही मित्र चांगले त्या मंदिरात नेतात, काही मित्र आजही बियर बारवर नेतात. मित्र सगळेच चांगले असतील असं नाही, मित्र सगळेच वाईट असतील असंही नाही. मित्र असावा की तो आपल्याला चांगलं शिकवणारा. फॉर एक्झाम्पल, जर एखादा मित्र दारू पित असेल तर दुसऱ्या मित्रानं त्याच्या कानाखाली वाजवली, समजावं मित्र खानदानी या. आणि एखादा मित्र दारू पिऊन येतो, दुसरा मारतोय, त्याला तिसरा सांगत ए नको मारू रे, मोठाला ना पिरायना समजिले हो अहो नीचे रे. मित्र तो असतो की मित्राला कधी चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही, कानाखाली वाजून माघारी फिरवतो, तो खानदानी मित्र असतो. हो, आणि चांगले मित्र कधी चुकीचं काम करत नाही. मित्र जीवनाचा आधारही बनतात, आधारस्तंभही बनतात, आणि मित्र संसाराचं वाटोळही करतात. तसाच एक दादा. आणि खरं सांगू का, या दारूनं सत्यानाश केला. 31 डिसेंबर हो, काही करतात आम मावशेला, सर्वपित्री आम मावशा म्हणजे बेवडांचा सण आहे. 31 डिसेंबर म्हणजे बेवडांचा सण आहे, दारुड्यांचा सण आहे. दारू पिणारे एवढ्या खालच्या स्तराला जातात ना. आणि अजून तिसरं ठिकाण सांगतो, हळदीच्या बँडमध्ये. हळदीच्या बँडमध्ये एवढे लहान पोरं दारू प्यायला लागले ना. इथं बसलेल्या सगळ्या काकांना, सगळ्या मावशींना मला विचारावं वाटतंय, कोणत्या बापाला असं वाटतं माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे? वाटतं का कोणत्या बापाले?
कोणत्या मायला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? तुमच्या पोरानं दारू नाही पिली पाहिजे असं प्रत्येक बापाला वाटतं, प्रत्येक मायला वाटतं. पण तुमच्या पोराच्या लग्नात किंवा तुमच्या पोरीच्या लग्नात तुम्ही दारू आणतात आणि दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवतात, कितपत योग्य आहे? तुम्ही लग्न करतात, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीच्या नियमानं जर बघितलं तर लग्न म्हणजे नुसतं लग्न नाही, तो एक यज्ञ. आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवत असाल, मला नाही वाटत तुमच्या लेकरांचा संसार सुखात जात असेल. दादा माफ करा, माझं जरा रोकडा काम आहे. त्या यज्ञामध्ये जर दारू पाजून नाचवशाल तर आपल्या लेकरांचा संसार सुखात जात नाही. म्हणून सगळ्या मायबापांना विनंती असेल की हळदीमध्ये दारू पाजू नका. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण या हळदीच्या बँड पासून 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली. रस्त्यानं चालायचं ना, बरीच पोरं दारू पिलेली दिसतात. काही काही तर 20-20, 22-22 वर्षाचे पोरं रस्त्याला दारू पिऊन पडलेले असतात. महाराज बघून अंतकरण जडतो. अरे हीच ती भूमी आहे का ज्या भूमीमध्ये राजे छत्रपती शिवरायांनी जन्माला यावं? ही तीच भूमी आहे का जिथं बापानं सांगावं लेका तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल, आणि बापानं सांगितल्याच्या नंतर 14 वर्षाच्या वनवासाला जावं लेकानं? ही आपल्या हिंदू धर्माची आणि भारताची संस्कृती आहे. आणि त्याच पोरांनी ज्या भारतामध्ये जन्माला आलेल्या, ज्या प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत जन्माला आलेल्या त्या लेकरांनी दारू पिऊन बापावर हात उचलावा, मायवर हात उचलावा, ही आपली संस्कृती आहे. 15-15, 16-16 वर्षाची दारू प्यायला लागली पोरं. एक मुलगा दारू प्यायला लागला, 15-16 वर्षाचा पोरगा दारू पितोय. त्याचा मित्र पडत पडत गेला, बापाला सांगितलं काका तुमचा बाडू दारू पितोय हो. बाप गेला, मुलगा दारू पितोय. बाप जवळ केला, पोराच्या कानाखाली वाजवली, अक्कल आहे का तुला? अरे तुझ्यासाठी मी राबायलो लेखान, तू दारू पितो यार, तुझी वय तरी आहे का? मी पूर्ण आयुष्य खर्च केलं रे, फक्त तुझं बरं व्हावं, तू कोणाकडे हात पसरवायला नाही पाहिजे एवढ्यासाठी मी दुसऱ्याच्याकडे काबाड कष्ट करतोय, हाडाची काढ रक्ताचं पाणी करतोय, लेखान तू दारू प्यायला लागला. बापानं कानाखाली वाजवले, पोराला घरी आणलं. थोडे दिवस गेले, बापाला वाटलं वय तेवढी बुद्धी असते, चुकला असेल. बापानं तो गुन्हा पोटात घातला. थोडे दिवस झाले, पुन्हा मित्रांच्या सोबत गेला, पुन्हा दारू प्यायला लागला. अजून दुसरा मित्र आला पडत पडत, त्यानं सांगितलं काका तुमचा बाडू की नाही दारू पितोय. बाप गेला, तोपर्यंत बाडूनं जास्तीच दारू पिऊन ठेवले होते. बापाला असं वाटलं मागच्या वेळेस कानाखाली वाजवलं, घरी आला, आजही याच्या कानाखाली वाजवतो, घरी आणतो आणि याचं दारू पिणं बंद करतो म्हणला. बाप मारायला गेला, दारूच्या नशेत बापाची गचंडी धरली आणि बापालाच हात उचलला. बाप रडत रडत घरी आला, पत्नी स्वयंपाक करत होती, पत्नीच्या जवळ बसला. म्हणले बघ, ज्या लेकासाठी तू पण आणि मी पण राबतोय त्या लेकानं दारू प्यावी. अगं दारू पितोय, मी बोलायला गेलो, माझी गचंडी धरली. ज्याच्यासाठी मी एवढं कष्ट करतोय त्यानं मला मारायला उठावं. बस, ज्याच्यासाठी जीवन जगत होतो त्यानंच मला बेइज्जत केलं, आता मला जगायची इच्छाच मरून गेली. म्हणले त्याच्यापेक्षा आत्महत्या करून मरतो. आणि प्रत्येक पत्नी पतीला सपोर्ट करते. धनी मुलगानं काय चूक केली तुम्ही आत्महत्या करायचं सांगतायत? हो, पोरानं जर मांदीवर शी केली तर मांदी कापून फेकता येत नाही ना. मुलगा चुकला, त्याची वय तेवढी बुद्धी आहे, जाऊ द्या ना. जर तुम्हाला वाटतंय आपला पोरगा दारू प्यायला लागला तर एक पर्याय सांगू का? म्हणले सांग ना. हो, तर एखादी मुलगी बघा चांगली आणि त्याचं लग्न करून टाका, बायको आल्याच्या नंतर पोरं सुधरतात म्हणले. सुंदर मुलगी बघितली, लग्नही केलं. लग्न केल्याच्या नंतर बाई आली. लग्न झाल्याच्या नंतर थोड्या दिवसाच्या नंतर तिच्या लक्षात आलं की भैया बाई ग, ज्याच्यासोबत लग्न झालं तो तर दारू पितोय. पण मुलगी ही कदाचित संस्कारी होती. ती विचार करते, हा दारू पितोय, याला घाबरून जर का मी घरी निघून गेली माहेरी तर माझ्या आई वडिलांना, भावकीतले लोक, नातेवाईक आणि गावातले लोक बोलबोल करतील. अरे तुझी पोरगी संसार केला नाही, घरी येऊन बसली. हे वाक्य माझ्या मायबापांना ऐकावं लागेल आणि माझ्यामुळे ते मायबापांची मान खाली जायला नको. हा दारूडाय ना, थोड्या दिवसाच्या नंतर याची दारू सुटेल. म्हणले राहू दे, करते याचा संसार, आज ना उद्या याची दारू सुटेल म्हणले. बरेच दिवस निघून गेले. संसारात काय असतं ना, हा ते कालचक्रच आहे. संसारामध्ये आता एक मुलगा झाला, एक मुलगी झाली, 2 लेकरं आहेत. पोरगा 8 वर्षाचा आणि मुलगी 6 वर्षाची. तो नवरा आला बायकोकडे, मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले.
बाईनं हा ठाम निर्णय घेतलेला होता, आतापर्यंत माझ्या नवऱ्याचं ऐकलं, त्याचा मान सन्मान केला, पण आता कुठंतरी थांबलं पाहिजे. नवऱ्यानं सांगितलं मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते, ओ धनी, कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीतल्या पैशातून तुम्ही दारू प्यायला पैसे मागता, तुम्हाला लाज नाही का वाटत? बोलू नका मायबाप, बोलू नका. कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीतल्या पैशातून दारू पिता, तुम्हाला लाज नाही का वाटत? तो म्हणतोय मला शहाणपणा शिकू नको म्हणले, मला दारू प्यायला 100 रुपये दे. बायको म्हणते, आतापर्यंत तुमच्या मनासारखं झालं, आता तुमच्या मनासारखं होणार नाही. 2 लेकरं आहेत म्हणले सोन्यासारखी, पोराचं शिक्षणाचं काय, या मुलीच्या लग्नाचं काय ते बघा ना, हो या दारू मध्ये ठेवलंय तरी काय. बायको समजवत होती. नवरा बायकोचा वाद चालू या, त्याच्यात त्या दारुड्याचा एक मित्र होता, त्यानं बघितलं, का रे दादा काय झालं? काय नाही म्हणले, माझ्या बायकोकडनं 100 रुपये मागितले दारू प्यायला, माझ्या बायकोनं मला 100 रुपये नाही दिले. हा पण नालायकच होता त्याचा मित्र. तुझ्या बायकोनं तुला दारू प्यायला 100 रुपये नाही दिले, तुझी बायको तुझं ऐकत नाहीये, हे जर माझ्या बायकोनं बघितलं, ती सुद्धा तुझ्या बायको सारखीच मला विरोध करेल. म्हणून एक काम कर, तुझ्या बायकोनं पुन्हा तुला हा प्रश्न केलाच नाही पाहिजे, याच्यासाठी 100 रुपये माझ्याकडनं घेऊन जा, दारू पिऊन ये, आणि तुझ्या बायकोनं तुला का पैसे दिले नाही म्हणून केस धरून तिला मार. या नराधमानं 100 रुपये घेतले, दारू प्यायला निघून गेला. दारू पिऊन आला, बायकोची केस धरली, फरफडत फरफडत भर चौकात आणलं, आणि चौकात आणून बायकोला मारायला सुरुवात केली. बायकोला मारतोय. बाई म्हणते, धनी, मी हिंदू धर्मात जन्माला आली, पती तो परमेश्वर असतो, तुम्ही मला 4 भिंतीच्या आड मारून टाका, पर समाजाच्या समोर नका हो मारू. धनी, मी तुमच्या पाया पडते ना, नका ना मारू. अहो, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं, धनी नका हो मारू, मी तुमच्या पाया पडते. पूर्ण गावातील लोक मला बघतायत, सगळ्या गावाच्या लोकांच्या समोर तुम्ही मला मारतायत, हे लोक काय विचार करतील? या पोरीचा असा कोणता गुन्हा आहे की तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय? धनी हो नका ना मारू, तुमच्या पाया पडते. 6 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा, एकीकडनं पोरानं पाय धरला, एकीकडनं पोरीनं पाय धरला. बापाला सांगायला लागले, पप्पा नका ना मारू माझ्या माईला. दारूच्या नशेमध्ये पोराचं शर्ट धरलं, पोरीची केस धरली, दोघं लेकरांना दोघं साईडनं फेकले, पुन्हा लाकूड घेतलं, बायकोवर धावून गेल्या, आणि बायकोला दना मारतोय. बाई म्हणते, धनी, 4 भिंतीच्या आड मध्ये मला मारून टाकलं असतं तरी मला काही वाटलं नसतं, पण तुम्ही भर चौकात मारताय, पूर्ण गावातली लोक बघतायत, लोक मला कोणत्या नजरेनं बघणार आहे? या पोरीचा असा कोणता गुन्हा असेल का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय? अहो, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं, धनी नका ना मारू. समजावत्या, पण हा नराधम मारणं बंदच करत नाही. बाई म्हणते, बस, लग्न झालं तेव्हापासून दारू पितोय, समजावते दारू पिऊ नका, तरी दारू पिणं बंद होत नाही. सोन्यासारखी 2 लेकरं आहेत तरी सुद्धा दारू पिणं सोडत नाही. या दारुड्याचा संसार करता करता मला आता कंटाळा आला, बस झालं, मला आता याचा संसारच नकोसा वाटतोय. म्हणले आता जीवच ठेवायचा नाही. बाईनं अरण्याचा मार्ग धरला, शेतात गेली, आणि वीजचा डब्बा होता, पॉयझनचा डब्बा होता, कापसावर मारण्याची फवारणी मारण्याचा तो डब्बा होता का, ते औषध घेतलं. आता औषध पिणार, विष प्राशन करणार, पर नजरेच्या समोर चिमुकली 2 लेकरं आली. बाई ग, माझा 8 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाची मुलगी, जर का मी आज विष प्राशन केलं, माझ्या लेकरांचं काय होणार आहे? मग आजच्या दिवस घरी जाते, माझ्या लेकरांना माझ्या हातून काहीतरी गोडधोड करून खाऊ घालते, नंतर काय करायचं ते करते म्हणले. या नराधमाना घरात काहीच राहू दिलेलं नाही. या नराधमाना घरात काहीच राहू दिलेलं नाही. बाई म्हणते, आता काहीच नाही, पण लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची इच्छा. बाई दुकानदाराकडे गेली, दुकानदाराला सांगितलं, दादा माझ्याकडे 1 रुपया नाही, पण माझ्या लेकरांना पुरणाची पोळी खायची इच्छा मनात आहे. दादा थोडासा गुडाचा खडा, थोडीशी डाळ द्या हो, मी कुठेही मजुरीला जाईल आणि माझे पैसे आले का तुमचे पैसे चुकते करते, पण मला आज माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची इच्छा आहे. महाराज दुकानदाराकडनं उधार वस्तू आणल्या, उधार वस्तू आणून पुरणाची पोळी बनवली. पोरीला आणि पोराला दोघांना जवळ धरून बसली. या बाई डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते. पुरणाची पोळी उचलली आणि तो घास लेकराला भरवत्या, दुसरा घास पोरीला भरवत्या, आणि दोघं लेकरांना सांगते, लेका उद्या जर या जगात मी नसेल ना बेटा, तर स्वतःला समजून घेशाल रे. पोराला सांगते, दादा उद्या जर जगात मी नसेल ना,
तर ही तुझी बहीण नाही, ही तुझी मुलगी असेल, कारण तुझ्यापेक्षा 2 वर्षानं लहान आहे. आणि पोरीला सांगितलं, दीदी ऐक ना बाळा, तुझा दादा जर तुझ्यावर रागवला ना, त्याच्या बोलण्या का नको जाशील का? हा तुझा भाऊ नाही, तुझा बापच असेल. डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत होते. अश्रूने ओली चिंब झालेली पोळी त्या लेकरांना घास भरवते पुरणाच्या पोळीचा. दोघं लेकरं मायचं रडणं बघून सांगतायत, आई तू अशी कधी नाही सांगायची, आज अशी अचानक काहून बोलते ग? माईनं सांगितलं, लेका माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे रे, कधी फुटन काही सांगता येत नाही. लेका तुम्ही एकमेकांना समजून घेशाल रे. दोघं लेकरांना माई समजवत्या. आणि तशा वातावरणामध्ये तो नवरा पुन्हा दारू पिऊन आला. बायकोला म्हणतोय, मला जेवायला वाढ म्हणले. पुरणाच्या पोळीचा ताट त्या बायकोनं ठेवला समोर. पुरणाची पोळी बघितली, उचलला ताट बायकोच्या तोंडावर मारून फेकला. बायकोला पुन्हा रागवायला लागला. म्हणले, का ग दारू पिल्याच्या नंतर काय जेवायला लागतं, तुला माहिती नाहीये का? पुरणाची पोळी का बनवली? पुन्हा बायकोला मारतोय. बाई म्हणते, घरात काहीच राहू दिलं नाहीये. अरे घरात काही नसताना मी तुला पुरणाची पोळीचं ताट बनवते, पुरणाची पोळी खाऊ घालते, तरी मला मारतोय. कुठंतरी तू चौकात मारलं ते दुःख मी विसरली असती, पण अजून येऊन पुन्हा मारतोय. बस नाही करायचं मला, याचा संसारच नाही करायचा. दादा नवऱ्याला बाहेर बेड टाकलेला, खटिया टाकलेली अंगणामध्ये. दोघं लेकरांना पुढच्या रूम मध्ये बाई धरून झोपल्या. एकीकडनं मुलगा आहे, एकीकडनं मुलगी आहे. कदाचित त्या लेकरांची माईजवळ झोपायची शेवटची रात्र असावी. दोघं लेकरं झोपलेले आहेत. ऐन मध्यन रात्र बाई उठली, आतल्या रूम मध्ये गेली आणि विषप्राशन केलं आणि भिंतीच्या आडमध्ये पडलेली आहे. सकाळी 7 वाजेला मुलगा उठला. इकडे तिकडे शोधतोय, माई काही दिसत नाही. माई तर माझ्याजवळ झोपली होती, आमच्या जवळ होती, माई गेली कुठं? इकडे तिकडे शोधतोय, माई काही दिसत नाही. आई, हे आई, आईचा आवाज येत नाही. घरामध्ये डुंकून बघितलं, भिंतीच्या आडमध्ये माई पडलेली आहे. आता 8 वर्षाच्या पोराला काय जगणं आणि मरणं यातलं अंतरच कळत नाही. त्या पोरगाला असं वाटलं, माई माझी इकडे येऊन झोपली आहे. माईला उठवायला लागला. आई, ए आई, अगं उठ ना. आई तू माझ्या जवळ झोपली होती, दीदी जवळ झोपली होती, इथं काहून झोपली? आई अगं उठ ना. आई तू तर आमच्या जवळ झोपली होती ना, इथं काहून येऊन झोपली? आई जिवंत असेल तर त्याला रिप्लाय देईल, उत्तर देईल, आन्सर देईल, नाही का? पण आईच नाही आहे. पर त्या लेकराला काय कळतंय, माय मेली म्हणून. आईला उठवतोय, आई अगं उठ ना. आई तुला माझी दया नाही का ग येते? आई अगं उठ ना. आई आमच्याकडनं असा कोणता गुन्हा झाला ग? आई काहून झोपली? आई अगं उठ ना. पोरगा जोरा जोरात आईला आवाज देतोय. त्याचा रडण्याचा आवाज त्याच्या 6 वर्षाच्या बहिणीनं ऐकला. आणि ती 6 वर्षाची बहीण सांगते, दादा का रे काय झालं? काय नाही ग बाई, आई तर आपल्याजवळ झोपली होती, आई अचानक इकडे या रूम मध्ये येऊन झोपली. आईला मी 1 तासापासून उठवतोय, आई उठत नाही. आई दीदी, आईला 1 तासापासून उठवतोय, आई उठत नाही. बाई आई माझ्यावर रागवली असेल. दीदी तू तरी उठव ग, तुझा आवाज ऐकून तरी माई उठल. माई तुला जास्त लाड करायची. ए बाई दीदी तू माईला आवाज दे ना. ती 6 वर्षाची पोरगी माईला सांगते, आई अगं उठ ना. दादा तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का ग? माई अगं उठ ना. दोघं लेकरं लहान, त्यांना जन्म आणि मरण यातलं अंतर कळत नाही. दोघं लेकरं रडत होते. जोरा जोरात माईला उठवता त्या दोघं लेकरांचा रडण्याचा आवाज गल्लीतल्या बायांनी ऐकला. गल्लीतल्या बाया जमा झाल्या. म्हणले, का रे बाळा काय झालं? मावशी माझी आई आमच्या जवळ झोपली होती, कधी उठून या रूम मध्ये आली, आता आम्ही उठवतोय माझ्या माईला, आमची माई उठत नाही. मावशी कदाचित आमची माई आमच्यावर रुसली की काय? ए मावशी आमचा आवाज ऐकत नाही, आमचा आवाज ऐकून उठत नाही. मावशी तुम्ही तरी आवाज द्या ना, माझ्या माईला उठवा ना ओ मावशी. सगळ्या गल्लीतल्या बाया बोलायला लागल्या, अगं काय बाई आहेस, तुझे लहान लहान लेकरं रडताय, तुला दया नाही का ग येत? बाई अगं उठ ना. आजी माई जवळ आली. त्या बोलणाऱ्या बायांना सांगायला लागली, पोरी हो तुम्ही त्या बाईला उठवताय, पण तुम्ही चेक तर करा ती मेली का जिवंत आहे. म्हातारी जवळ आली, बाईच्या हाताची नाडी चेक केली.
हाताची नाडी बघितली आणि हातच सोडला आणि त्या रडणाऱ्या पोरांना जवळ घेतलं आणि त्या पोराला सांगायला लागली, दादा ए बाळा, तुझ्या माईला उठवतोय ना? म्हणे हो आजी. तुझी माई आता उठणार नाही. का ग आजी? दादा तुझी माई तुम्हाला कायमची सोडून गेली रे लेका. हे आजी असं नको ग सांगू. माझी माई जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगायची माझ्या लेकरांवर लक्ष ठेवा. एका दिवसासाठी जायची तरी एवढी समजवायची, प्रत्येकाला सांगायची माझ्या लेकरांवर लक्ष ठेवा. आणि आजी तू म्हणते माझी माई आम्हाला कायमची सोडून गेली. कोणाच्या भरोशावर आणि कोणाच्या विश्वासावर गे माई सांग ना. दादा ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते. खिशात 1 रुपया नाही, घरात 2 तरुण मुली असाव्यात, त्या बापाला विचारावं पैशाची किंमत काय या. 2-2 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाही या आणि त्या तहानलेल्या व्यक्तीला विचारावं पाण्याची किंमत काय. तसं ज्याला मायच नाही त्या लेकराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. काय ना, ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं दादा, ज्याचं जडतं त्यालाच कळतं. महिला मातांना पण अनुभव असेल, जोपर्यंत माहेरमध्ये मायबाप हयात आहेत ना प्रवीण बाबा, जोपर्यंत मायबाप हयात आहे ना तोपर्यंत सासरवरनं बाई जाते ना पिशवीमध्ये 1 साडी परकर घेऊन जाते. मायबाप हयात असतील ना इकडनं सासरमधनं निघते ना 1 साडी परकर घेऊन जाते. पण मायबाप हयात असतील तर 2 हातात पिशव्या भरून आणते. समजावं या पोरीचे मायबाप हयात आहे. आणि जर घरून निघायच्या वेळेस फक्त साडी परकर घेऊन गेली आणि तिकडनं पिशवीमध्ये साडी आणि परकरच घेऊन येत असेल, समजावं, विचारायची गरजच नाही मायबाप हयात आहे का. समजावं त्या पोरीचे मायबाप नाही या. ज्याची माई गेली ना त्याला कळतं ते दुःख काय असतं. कदाचित जो रवी किरण महाराज तुम्हाला कीर्तनातून 2 तास हसवतो ना, जो रवी किरण महाराज विनोदात कीर्तन करून तुम्हाला 2 तास हसवतो, कदाचित त्याला एकांत मध्ये येऊन भेटा. रवी किरण महाराज तुम्ही एवढे आनंदित राहतात, एवढे हसवतात. नाही दादा, माझी ही माय गेली आणि सांगू का तुम्हाला, माईसारखं निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती जगात कोणी भेटत नाही. कार्यक्रम करून जर जायचो ना 2 वाजेला 3 वाजेला जरी पोचायचो तरी माझी माय बसलेली असायची. गेल्या गेल्या मला बघितलं का माझ्या मायचा पहिला प्रश्न असायचा, रवी जेवलास का बाळा? हो गाई, लोक पोटच्या लेकागत जेव घालतात ग. तरी मायला विश्वास नाही, 2-2:30 वाजेला उठून मला विचारायची, बाळा जेवण करून आलायस की स्वयंपाक लावू? 2-2:30 वाजेला आपल्यासाठी स्वयंपाक करणारी माय ज्या लेकराची जाते ना त्या लेकराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. पुन्हा सांगेल, ज्याचं जडतं ना, ज्याचं जडतं त्यालाच कळतंय. 2 लेकरं रडत होते. आजी माझी माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, आणि तू सांगते माझी माय आम्हाला कायमची सोडून गेली. कोणाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर गे माय. दादा तो दारुड्यानं ते वातावरण बघितलं, माझ्या बायकोनं महामुळे आत्महत्या केली. तोही झोपेतून उठला, शेतीचा मार्ग धरला, त्यानं विहिरीत उडी मारली, त्यानं ही आत्महत्या केली. 2घही मेले पण लेकरं अनाथ झाली. आणि ज्या लेकरांचे माईबाप गेले त्या लेकरांना विचारा महाराज ते दुःख काय असतं. ऐका ना, ज्याची माई गेली तो पोरगा फक्त रडू शकतो. जोपर्यंत हयात असतात तोपर्यंत सेवा करून घ्यायची, गेल्याच्या नंतर फक्त पश्चाताप, मग रडून काही उपयोग होत नाही.
माझी माय गेल्याच्या नंतर माझ्या मुखातून नेहमी एकांतमध्ये मी माईला आवाज देतो, माईला बोलवत असतो. काय? माईला आवाज देतो, हे कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागीन तुझ्या या बाळाला, जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल आई तुझ्या या गोष्टीचा, जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल आई तुझ्या या गोष्टीचा, सोडून गेली आई तू वनवासाला, सोडून गेली आई तू वनवासाला, कोण वागीन तुझ्या या लाडक्याला, कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागीन तुझ्या या लाडक्याला, जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल आई तुझ्या या गोष्टीचा, दानव कोण मानव कोण कळेन आई मला, जिकडे तिकडे पाहत आहे बहुमान पैशाला, सोडून गेली आई तू वनवासाला, सोडून गेली आई तू वनवासाला, कोण वागीन तुझ्या या पाखराला, कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागीन तुझ्या या लाडक्याला, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आईची माया या जगाला कधीच कळणार नाही, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, सोडून गेली आई तू वनवासाला, कोण वागीन तुझ्या या लाडक्याला, कदाचित त्या लहान 6 वर्षाच्या पोरीचे भाव काय असतील, हे ताटा तुट झाली आज गाई वासराची, ताटा तुट झाली आज गाई वासराची, नेलीस देवा तू आई लेकराची, कुणावर रुसावे कुठे हट घ्यावा, छंद लाड माझा कोणी पुरवावा, कुणावर रुसावे कुठे हट घ्यावा, छंद लाड माझा कोणी पुरवावा, आगवी जवावी माझ्या अंतराची, नेलीस देवा तू मालेकराची, 6 वर्षाची मुलगी 8 वर्षाचा मुलगा दोघं रडत होते, माय तर गेलीच गेली पर बापानं सुद्धा आत्महत्या केली. दादा दोघही मेले. कशामुळे हो काका? कशामुळे? फक्त दारूमुळे. दादा दारूमुळे पोरानाच झाली, बायकोला मरावं लागलं, पतिव्रता बायकोला सुद्धा दारूमुळे मरावं लागलं आणि स्वतःचाही जीवनाचा अंत करून घेतला. एंड ऑफ द लाईफ म्हणजे जीवनाचा अंत करून घेतला. पर दादा मरण्याच्या आधी एकदा आपल्या लेकरांना डोळ्याच्या समोर ठेवायचं, जर मला आत्महत्या करायचं असेल तर माझ्या लेकरांचं काय, कारण मायबाप शिवाय निस्वार्थ प्रेम करणारं जगातलं कोणीच नसेल. हो, जोपर्यंत मायबापा तोपर्यंत ठीक आहे, मायबाप गेले की जगच सुनवतो महाराज, नाही का? मरण सोपं आहे, पण मागच्या लेकरांचा विचार करायचा. मग पोळ्याचा सण होता, 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. पोळ्याचा सण आहे, 8 वर्षाचा पोरगा तो मारका बैल घेऊन गल्लीतून फिरत होता. तो बैल त्या 8 वर्षाच्या लेकराला मारायला येत होता. तो पोरगा जीव घेऊन पडत होता, अजून पडत पडत यायचा, पुन्हा बैलाची दोरी धरायचा, पुन्हा बैलाची दोरी धरायचा, अजून तो बैल मारायचा.
अजून पडत पडत जायचा, पुन्हा बैलाची दोरी धरायचा. असे टोपीवाले बाबा 7-8 बाबा बसलेले होते. एका बाबानं सांगितलं, का रे लेका बाळू, अरे तो बैल तुला मारेल, त्याचं शिंग तुला लागेल, कदाचित त्याची जखम होईल, तुला लागेल ना बाळ्या, काहून त्या बैलाच्या मागं धावतोय? अरे तो बैल तुला मारायला येतोय. त्या 8 वर्षाच्या पोरानं सांगितलं, बाबा हा बैल मी हाऊस म्हणून घेऊन फिरत नाही हो, हा बैल मी हाऊस म्हणून घेऊन फिरत नाही बाबा. आज पोळ्यासारखा सण आहे, तुमच्या घरामध्ये तुमची कोणीतरी मोठी व्यक्ती असेल जी पुरणाची पोळी बनवत असेल. पोळ्यासारखा सण आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणाची पोळी बनते, पण माझ्या घरामध्ये पुरणाची पोळी बनवणारी मायच नाही. हा मारका बैल हाऊस म्हणून घेऊन फिरत नाही बाबा, हा बैल एवढ्यासाठी घेऊन फिरतोय की माझी 6 वर्षाची बहीण आहे, प्रत्येक घरामधनं पुरणपोळीचा तो सुगंध नाकापर्यंत येतोय, माझ्या घरात पुरणाची पोळी नाही. हा मारका बैल घेऊन फिरतोय. कोणी ताई माईला वाटेल की हा नंदीची पूजा करायला पाहिजे, एखादी ताई त्या नंदीची पूजा करेल, गाजबरपुरी त्या नंदीला खाऊ घालेल, तेव्हा गाजबरपुरी मला पण देईल, आणि तेवढ्यासाठी हा मारका बैल घेऊन फिरतोय बाबा, हाऊस म्हणून नाही हो. दादा त्या लेकरांना विचारा, मायबाप गेल्याचं दुःख काय असतं हो. कारण ज्याचे आहेत त्याला कळत नाही, ज्याचे मायबाप आहेत त्याला कळत नाही, ज्यांचे नाहीत त्यांना विचारा. मायबाप गेल्याच्या नंतर काय, काही लोकांना बापाचं व्हॅल्यूच नाही. बाप आपल्यासाठी म्हणजे एक माझ्या बापाला काही कळत नाही. माझ्या मित्रांमध्ये उभं राहिलो तरी माझा बाप येऊन उभा राहतो, माझा बाप आला की मला लाज वाटते. काही पोरांचा प्रश्न असतो, पर दादा बाप सारखा निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती जगात कुणीच नसेल हो. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेला पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेला पुसताना, उरी उंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भूत्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगड जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसस होतया, मला कसस होतया, कोणी बाबा म्हणताना, उरी उंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. माय बाप दोघांना जावं लागलं दादा, कशामुळे हो? मला फक्त याच्यातून आजचा संदेश हाच असेल की दादा दारू एवढा सत्यानाश करते की एक लेकराची माय चोरतो, दारू एक लेकराचा बाप हिरावतो. म्हणून सगळ्या तरुणांना माझी विनंती असेल, माझ्या हिंदू बांधवांना, की दारू पासून लांब राहा. आणि ज्यांना तरुण भावांना वाटतं की मी दारू पिलीच पाहिजे, तर भैया मी तुझ्या धर्माचा आहे म्हणून मला हक्कानं बोलायला आवडेल. जर तुला दारू प्यावी वाटत असेल तर नक्कीच दारू पी, पण कोण्या गरीबाचं पोरीचं नशीब फोडू नकोस. हा, कारण या दारूच्या पायी, व्यसनाच्या पायी 20-20, 22-22 वर्षाच्या तरुण पोरी विधवा बसलेल्या आहेत महाराज, या दारूच्या नादात तरुण लागले म्हणून. काही पोरं विमल खातात. विमल खाणाऱ्या तरुण भावांना मला सांगावं वाटतंय, विमल खाल्ल्याच्या नंतर काय फजिती होते. तुम्ही विमल खा आणि दगडावर थुंकून या, महिनाभर दगडावरचा दाग जात नाही. कल्पना करा तुम्हाला फेफडास ना काय हलवतच होते. हा हा, आणि ज्यासले वाटच होई मला दारूशिवाय चित लागत नाही भाऊ, पुढीशिवाय राहावा होत नाही. सरळ लग्न करू नका, कोण गरीब न पूर्ण नशीब फोडू नका. कारण तुम्ही लगीन करीनी कमी वयमा मर जातच, तरुण पोरी विधवा वय जाते. मरेलवर ब्याकू बाऊसले माय बापाले कस का तुमले येर बसाडाना ना तीन कुवाराज मर जा पडका मग गुंडाईन फेकाय जाशात. सीधा सल्ला देस मी कोणले बी. हा, सगळ्या तरुण भावांना एक रिक्वेस्ट असेल, विनोद वजा करायचा आहे भैया, गळ्यात तुळशीमाळ धारण करा, व्रत एकादशी करा. आणि आपण हिंदू धर्माचे लोक आहोत, आपण हिंदू धर्माच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. मुख्य प्राण्यावर आपण दया केली पाहिजे. आपल्या संतांची शिकवण आहे हो. आपले तुकडोजी महाराज, मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, तुकडोजी महाराज सांगतात, हे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू. कोणी धरिले पाय, कोणी चालवली सुरी, खाणार गोडा झाले, शिल्लक पुरली नाही खुरी. देवापासून काहीच नाही, निघून गेला जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू. आपल्या धर्माचा नियमाचं पालन करा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. आणि मला आनंद वाटतोय की आपल्या नुसतं मालेगाव नाही तर आपल्या खानदेशाची श्रीमंती आपल्या कीर्तनाला येऊन बसले, ते म्हणजे आमचे भिसे साहेब. साहेब
तुमच्यासारख्या लोकांनी कीर्तनात येऊन बसणं म्हणजे हा तरुणांना खूप चांगला संदेश आहे आणि तुमचं मनाची श्रीमंती आहे. मनीषीन लोके तुमले इथला दरी दरी नाचतं सोस आहे. कारण लोक आपल्यापेक्षा हुशार आहे. त्याच सहज कोणले बी थोडा जोडे येऊ देतील. हां कोणीतरी विनेकरी बाबा इकडे सारखा थोडं मला साहेब बसले भेटू द्या. हां हा ते बरोबर आहे. खरंच धन्यवाद साहेब, तुम्ही कीर्तनाला येऊन बसला आहेत. एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये आता ते निवडून आलेले, तुम्हालाही माहिती किती लीड होता साहेबांचा. ते निवडून आल्याच्या नंतर एवढं धावपळ चालली आहे सगळ्या मंत्र्यांची, तरी पण आमचे साहेब कीर्तनाला आले. धन्यवाद साहेब, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद. ज्या तरुणांनी मला सांगितलं कीर्तनाला त्यांचेही धन्यवाद. आणि विशेष धन्यवाद अजून माऊली बाबा तुमचे, आमचे ज्ञानेश्वर माऊली मालेगावकर महाराजांनी खूप आग्रहास्तव मला तारीख दिली. सगळ्यांचे दंडवत प्रणाम. अजून मला पुन्हा यायचंय, पुन्हा येईन. हा आको पुढे नावा काली टी मी 2 तारीखले परवा पुन्हा येणे आहे. पुन्हा काहीतरी नवीन घेऊन येतो. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित.